काल आपण काल आपण काय काय शिकलो त्याचा एकदा आढावा घेऊया. कोणी मला सांगेल का? नाही, तुम्ही हीच स्लाइड ठेवली तरी चालेल, हरकत नाही. आरोग्य म्हणजे काय, कोणी सांगेल का? आरोग्य म्हणजे काय? मॅडम, धातू सम असणे, समधातू सम, आपण तो श्लोक सांगितला होता बघा. बरं, साध्या भाषेत सांगा मला, साध्या भाषेत मला समजावून सांगा. शरीरामध्ये धातूंचं साम्य, गुणांचं साम्य, अजून काय म्हणजे जे आत्मा, इंद्रिय, मन प्रसन्न असणं वगैरे अशा या सगळ्या गोष्टी येतात आरोग्यामध्ये. बरोबर. आणि WHO नी म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने एक आपली आरोग्याची व्याख्या केली आहे, ती कोणी सांगू शकेल का? अगदी सोपी व्याख्या आहे. आपण आरोग्य म्हणजे काय म्हणतो? थोडस आठवतंय का कालचं काही? केवळ बरोबर, सांगा. केवळ रोगाचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर आरोग्य म्हणजे शारीरिक आणि मानसिक व सामाजिक स्तरावरील संपूर्ण संतुलन. बरोबर. आता जर हे संतुलन बिघडलं तर काय होतं? हे संतुलन बिघडलं तर काय होतं? असंतुलन निर्माण झालं तर काय होतं? ती आयुर्वेदनी व्याख्या सांगितली. सोपं आहे. संतुलन बिघडलं की रोग निर्माण होतात, बरोबर ना? व्याधी निर्माण होतात, हो की नाही? आरोग्य जर बिघडलं तर आपल्याला रोग निर्माण होतात. आणि मग उपचार म्हणजे काय सांगता येईल? उपचार म्हणजे काय? आपण आता रोग झाला आहे तर आपण म्हणतो की याच्यावर उपचार करायला पाहिजे, म्हणजे काय असतं? रोग निवारण करण्याची पद्धती. बरोबर. रोग बरं होण्यासाठी जे काही इलाज केले जातात, जे काही उपचार केले जातात, म्हणजे जे काही केलं जातं त्याला आपण उपचार म्हणतो, बरोबर? आता मग ती जी उपचार पद्धती आहे तर ती किती प्रकारे काम करते? म्हणजे कुठलीही उपचार पद्धती असेल तर ती किती प्रकारे काम करते? ती 3 प्रकारे काम करते. एक म्हणजे रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक, आणि आता रोग झाल्यावर काय करायचं तर ती उपचारात्मक, आणि एखादा म्हणजे एखादी पॅथी तुमची, एखादं औषध चालू आहे आणि दुसरी त्याला सपोर्टिव्ह असते, म्हणजे आधारात्मक असते, बरोबर? म्हणजे कुठली उपचार पद्धती अशी 3 प्रकारे काम करत असते. आणि आपण अजून काल काय बघितलं की योगाचं उद्दिष्ट काय आहे, मूळ उद्दिष्ट काय आहे योगाचं? योगाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? कायिक वाचिक मानसिक आरोग्य प्राप्त करणं. आरोग्यासाठी आहे का योग? आरोग्य आहेच म्हणा. मुख्य उद्दिष्ट काय आहे योगाचं? तसं मग चित्तवृत्तींचा निरोध हेच योगाचं. बरोबर, कैवल्य प्राप्ती हे योगाचं मुख्य उद्दिष्ट आहे. मग आपण इथे योगोपचार जे शिकतो आहे, तर योग ग्रंथांचं उद्दिष्ट योगोपचार आहे का? उपचार देणं हे आहे का? योगोपचार देणं असा कुठे उल्लेख आहे का योगाच्या ग्रंथांमध्ये? नाही. म्हणजे आपण ह्या अगदी गोष्टी लक्षात ठेवायच्या. पण तरी सुद्धा आपण काल बघितलं की इतर अंगांचा अभ्यास करताना काही गोष्टी काही अंगांचा आपण साधना केली की कुठे कुठे त्याचा फायदा होतो, कुठल्या कुठल्या रोगांवर फायदा होतो, किंवा शारीरिक मानसिक शरीरावर, मनावर कसा उपयोग होऊ शकतो, असे त्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. मुख्यत्वे हठयोग ग्रंथ असतील त्याच्यामध्ये आणि पातंजल योगसूत्र म्हणजे योग ग्रंथामध्ये आपल्याला त्याचे उल्लेख आढळतात. आणि हाच आधार घेऊन आपण योगाचा उपचार पद्धती म्हणून उपयोग आपण करतो आहोत, बरोबर? म्हणून आपण आता म्हणू शकतो की योग हे उपचारशास्त्र आहे. पण खरं उद्दिष्ट योगाचं कैवल्य प्राप्ती हेच आहे. हे प्रत्येक योग शिक्षकाने, योग थेरपिस्टने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आता काल आपण अजून एक बघितलं की आहार आपण कसा घ्यावा हे आपण बघितलं. तर आपण आपलं जर जठर बघितलं तर त्याचा किती भाग
मी काल भाग सांगितला होता, घेरंड संहिता आणि हठयोग प्रदीपिकेमध्ये पण त्याचा उल्लेख केलेला आहे. तर किती भाग हवा घ्यायचं, किती भाग अन्न घ्यायचं आणि किती भाग पाणी घ्यायचं, कोण सांगू शकेल का? अर्धा भाग अन्न हम्म, आणि उरलेले 25% हवा आणि पाण्यासाठी. बरोबर. आता आहाराचा उपयोग फक्त शरीरावरती होतो का? आहाराचा उपयोग फक्त शरीरावरती होतो का? मनावर पण होतं. बरोबर. मनावरती पण होतो. त्यामुळे योगाचा उपचार करताना आहाराबद्दल सांगणं किंवा आहाराचा योग थेरपिस्टचा किंवा योगोपचारकाचा अभ्यास असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आहाराचा परिणाम हा शरीरावर आणि मनावर दोन्हींवरती होतो. आपण म्हणतो ना, यथा अन्नम तथा मनः. बरोबर. आपण काल अजून एक संकल्पना बघितली पंचकोशांची. बरोबर. तर ती 5 कोश ते मानवी अस्तित्वाचे 5 कोश आहेत. तर ते कोणत्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत? साधारण वेदांताच्या ग्रंथामध्ये दिलेले असतात, पंचदशी वगैरे, उपनिषदामध्ये पण तैत्तिरीय तैत्तिरीय उपनिषदामध्ये दिलेले आहेत ते. तैत्तिरीय पंचदशी आदी ग्रंथामध्ये आहे. तर तैत्तिरीय ते उपनिषद. 5 कोश कोणते आहेत ते सांगू शकाल का लाईनीनी? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. बरोबर. आता हे 5 कोश आहेत. तर आपण ह्या 5 कोशांचाच आपण आधार घेऊन आपण पुढे थेरपीचा कशी आपण उपचार पद्धती करणार आहोत ह्याचा आपण बघणार आहोत की याचा कसा आपण फायदा करून घेणार आहोत की हे जे 5 कोश दिलेले आहेत त्याचा. आता आपण हे जे 3 बघितलेलं आहेत, अन्नमय, प्राणमय आणि मनोमय. तर त्या साधारण त्याच्यामध्ये प्राणमयच्या वरती पूल असं लिहिलेलं आहे, म्हणजे तो एक ब्रिज आहे. बरोबर. अन्नमय, प्राणमय, मनोमय. पण त्याच्या आधी आपण एक गोष्ट बघूया की थोडीशी त्याची उजळणी करूया की अन्नमय कोशाबद्दल, प्राणमय कोशाबद्दल आणि मनोमय कोशाबद्दल थोडक्यामध्ये आपण बघूया की कशाला काय म्हणतात त्याच्यासाठी. आता अन्नमय कोश आहे हा आपण जर बघितला तर तो सगळ्यात स्थूल आहे. कारण आपल्याला तो दिसतो, आपलं शरीर आपल्याला दिसतं आणि त्याच्यानंतरचे जे कोश आहेत तर ते आधीच्या कोशांपेक्षा अधिक सूक्ष्म होत जातात. आणि आता तुम्ही जर बघितलं, आता तुम्ही नावं सांगितली तर सगळ्यात शेवटचा कोश कुठला आहे? आनंदमय कोश. तर तो सगळ्यांमध्ये सूक्ष्म आहे. आणि ह्या कोशाच्याही पलीकडे जे आहे ते शुद्ध चैतन्य किंवा ब्रह्म आहे, ज्याला आपण सच्चिदानंद असं आपण म्हणतो, सच्चिदानंद ब्रह्म, ते स्वरूप त्याच्याही पलीकडे आहे. आता अन्नमय कोश आपण जर म्हणलं तर आपण जे अन्न सेवन करतो किंवा अन्न खातो त्याच्यापासून आपलं जे शरीर बनलेलं आहे तर ते आणि त्याचं भरण पोषण कशापासून होतं? तर नुसतं अन्न नाही, हवा, पाणी, अन्न या तिघांपासून त्याचं भरण पोषण होत असतं. आपलं जे अस्तित्व आहे, मानवाचं अस्तित्व आहे, त्याचा सर्वात स्थूल आविष्कार म्हणजे अन्नमय कोश आहे. आणि सगळे आपले शारीरिक जे व्यवहार असतात ते आपले या कोशाद्वारे चालू असतात. आणि जर आपण बघितलं, आता पुढे आपण बघणार आहोत की इतर कोशांमध्ये जर बदल झाले तर त्याचा थेट परिणाम या कोशांवरती होतो आणि म्हणूनच व्याधीच्या स्वरूपात आपल्याला व्याधी आपल्या शरीरावरती दिसते. बरोबर. म्हणून इतर कोशांमध्ये जे बदल झाले ते आपल्याला ह्या अन्नमय कोशावरती झालेले दिसून येतात. आता याच्या पुढचा जो कोश आहे तो म्हणजे प्राणमय कोश आहे. अन्नमय कोशाच्या बाहेर न दिसणारं म्हणजे जे आवरण आहे, आता काही पुस्तकांमध्ये आत्मा किंवा आनंदमय कोश हा आतमध्ये दाखवलेला आहे, तर काही योगाच्या पुस्तकांमध्ये आपल्या शरीर हे आधी घेतलंय, मग त्याच्या बाहेर प्राणमय कोश, मग त्याच्या बाहेर असे करत करत आनंदमय कोशापर्यंत गेलेले आहे. तर दोन्हीही आपण करेक्ट म्हणू शकतो. तर अन्नमय कोशाच्या बाहेर न दिसणारं जे आवरण आहे त्याला आपण प्राणमय कोश म्हणतो. आता प्राणमय कोश हा कसा बनतो? तर आपली प्राण आणि कर्मेंद्रिय याचं मिळून हा प्राणमय कोश बनलेला असतो. आपण जर बघितलं तर आपल्या प्राणिक हिलिंग करतात. तर प्राणिक हिलिंग करतात म्हणजे काय करतात? तर ते आपल्या शरीराच्या भोवती जे प्राणशक्तीचं आवरण आहे त्याच्यामध्ये कुठे जर ब्लॉकेजेस असतील तर ते हील करण्याचा प्रयत्न करतात. फार तपशील त्याच्या पुढे मला माहित नाहीये, पण ह्या प्राणमय कोश हा आपल्या अन्नमय कोशाच्या वरचं जे आवरण आहे ते आहे.
शरीराला आवश्यक असलेले जे पोषक जीवन रस असतात म्हणजे हार्मोन्स असतात किंवा काय, तर प्राणशक्ती असे शरीरातील हजारो सूक्ष्म नाड्यांमधून या सर्व पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम या प्राणमय कोशाद्वारे केलं जातं. आता याच्या पुढचा जो कोश आहे तो म्हणजे कोणता कोश आहे? प्राणमय कोशाच्या पुढचा कोश कोणता आहे? मनोमय कोश. मनोमय. व्हेरी गुड. आता मनोमय कोश 5 ज्ञानेंद्रिय आणि मन असा मिळून हा मनोमय कोश बनतो. आता मन म्हटल्यावरती भावना या त्याच्याशी संबंधित येणार, बरोबर? राग, द्वेष किंवा आपल्याला आनंद झाला किंवा आपण शोक करतो, दुःख आपण व्यक्त करतो, आपल्या वेगवेगळ्या इच्छा असतात, भावना व्यक्त करतो किंवा आपले संकल्प विकल्प असतात. इथे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मनाच्या स्तरावरती घडतात त्या सगळ्या ह्या मनोमय कोशामध्ये येतात. मनाच्या सगळ्या क्रिया ज्या कुठल्या असतील त्या आपले षड्रिपू आहेत हे सगळं मनोमय कोशावरती आहे. आता मनोमय कोशाचं कार्य जे आहे म्हणजे प्राणमय कोशाचे कार्य मनोमय कोशाशिवाय होऊ शकत नाही. कारण का प्राण आपण वहनाचं कार्य करतो आपण म्हणतो, परंतु मनोमय कोशाचे चांगले वाईट जे परिणाम असतात ते अन्नमय कोशावरती होतात. कसे ते आपण नंतर बघणार आहोत. आणि तसंच अन्नमय कोशाचे परिणाम आहेत बरे वाईट असतात तर ते मनोमय कोशावरती होत असतात. मन बिघडलं की आपलं शरीर सुद्धा बिघडतं. म्हणजे आपल्याला काही करावंसं वाटत नाहीये तर आपलं शरीर आपल्यामध्ये आळस निर्माण होतो. आणि जर आपण काहीच करावंसं वाटत नाही, आपण जेवतही नाही. म्हणजे असं ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत. आता त्याच्या पुढचा जो कोश आहे तो म्हणजे विज्ञानमय कोश. तर विज्ञानामध्ये विशेष ज्ञान असं जर आपण त्याची फोड केली तर चांगलं काय वाईट काय ह्याचा विचार जिथे केला जातो, तारतम्य भाव, सत्सद विवेक बुद्धी ही सगळी विज्ञानमय कोशाच्या अंतर्भूत येते. आता मनोमय कोशाच्या बाहेर तो किंवा आतमध्ये आपण जर आतून बाहेर गेलो तर या दोन्ही गोष्टी आपण असं म्हणूया बाहेर विज्ञानमय कोश असतो. आता तो कशाचा बनलेला असतो तर 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी असा मिळून हा विज्ञानमय कोश बनलेला असतो. आणि सगळं बौद्धिक आपण ज्ञान इथे म्हटलेलं आहे तर म्हणजे काय तर बौद्धिक स्तरावरचं सगळं काम आहे तर या कोशाद्वारे केलं जातं. माणसाच्या अंतरंगाचं मूळ स्वरूप जाणणं या कोशाच्या माध्यमातून शक्य होतं. म्हणजे मी कोण आहे किंवा हे प्रश्न पडणं आणि त्याच्यानंतर त्याचा शोध घेऊन आपण आपली जी बुद्धी काम करत असते ती या विज्ञानमय कोशामधून म्हणजे निश्चयात्मक हा बुद्धी आपण जे म्हणतो आणि विवेक तर यांच्या साहाय्याने आपला आनंद कशामध्ये आहे हे ह्याचा शोध ज्या वेळेला आपण घेतला जातो तर तो सगळा जो शोध आहे तो विज्ञानमय कोशाच्या मार्फत केला जातो. आता याच्यानंतरचा जो कोश आहे तो म्हणजे आनंदमय कोश. आता आनंदमय कोश हा सगळ्यात सूक्ष्म असा कोश आहे. कारण आपण बघितलं की अन्नमय कोश स्थूल आहे आणि त्याच्या पुढे पुढे आपण जात गेलो तर सगळ्यात शेवटी आनंदमय कोश हा सगळ्यात सूक्ष्म आहे. आणि याच्यामध्ये नेहमीच आनंद असतो. आपण म्हणतो ना की आपण काही वाटत नाही पण मला आज खूप बरं वाटते आणि कायम आनंदाच्या स्थितीमध्ये असतो तर त्यावेळेला आपण म्हणू शकतो की आपल्या आनंदमय कोशाच्या वरती आपलं काम म्हणजे त्या कोशामध्ये आपण आहोत. आणि कुठल्याही इतर कोशांमध्ये असंतुलन त्याचा परिणाम या कोशावरती होत नाही. आनंदमय कोशामध्ये नेहमीच आनंद असतो. तो संतुलित अवस्थेमध्येच असतो. परंतु त्याच्यामध्ये थोडी काही प्रमाणामध्ये अविद्या शिल्लक राहिलेली असते. आणि ह्या अविद्येचा सुद्धा ज्या वेळेला नाश होतो त्यावेळेला आपण म्हणूया की कैवल्याची स्थिती प्राप्त होते किंवा आपण आत्म्याच्या पर्यंत पोहोचलेलो असतो. आता आपलं शरीर तुम्ही मागे शिकला असाल की सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर आणि कारण शरीर. तर आता स्थूल शरीर अन्नमय कोश त्याचा आविष्कार आहे. सूक्ष्म शरीर आपण जर बघितलं जे दिसत नाही. आता काय दिसत नाही? प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. आणि कारण त्याच्याही पलीकडे जाऊन जे आहे ते कारण शरीर ते म्हणजे आनंदमय कोश हे आपल्याला दाखवतं. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता आपण जे बघितलं की अन्नमय कोश, मनोमय कोश आणि प्राणमय कोश. आपण अन्नमय कोशामध्ये बिघाड झाला तर त्याचा परिणाम प्राणमय कोशावरती होतो, त्याचा परिणाम मनोमय कोशावरती होतो. मनोमय कोशात बिघाड झाला की म्हणजे ही उलटी साखळी पण आहे. पण याच्या मधला जो पूल जो आहे तो प्राणमय कोश आहे. नेक्स्ट स्लाइड घेऊया सर.
आता याच्यामध्ये आपण त्याला मधली पायरी का म्हटलेलं आहे, एक मिनिट सर. मधली पायरी आपण त्याला का म्हटलेलं आहे तर ते आपण बघूया. की आता आपण मनोकायिक, आपण ज्यावेळेला मनोकायिक शब्द म्हणतो त्यावेळेला मन आणि कायिक म्हणजे शरीर, बरोबर. तर मनोमय कोशामध्ये तुमचा बिघाड झाला की प्राणमय कोशामध्ये बिघाड होतो आणि अन्नमय कोशामध्ये बिघाड होतो. आणि त्याच्यानंतर जर आपण काय मानसिक असा जर आपण शब्द वापरला की शरीरावरती तुमचा परिणाम झाला की तुमच्या प्राणमय कोशावरती परिणाम होतो आणि नंतर मनोमय कोशामध्ये त्याचा बिघाड आपल्याला दिसून येतो. तर एकूणच आपण बघितलं की प्राणमय कोशामध्ये जर बिघाड झाला तर त्याचा परिणाम अन्नमय आणि मनोमय कोशामध्ये सुद्धा आपल्याला झालेला दिसून येतो. आता ह्याचं कारण काय आहे तर हे 5 जे स्तर आहेत तर ते एकमेकांना जोडलेले असतात आणि त्यांचा प्रभाव जो आहे तो एकमेकांवरती आपसुकच होत असतो. आपण जर म्हटलं की शारीरिक आपल्याला एखादी व्याधी होते त्याची सुरुवात आपण जर बघितलं मनोकायिक आजारांमध्ये आपल्या मनामध्ये त्याची सुरुवात होते. आपण वैचारिक स्तरावरती किंवा आपण चुकीचा विचार करतो, आपल्याला राग येतो किंवा आपल्या भावभावनांचा काहीतरी संबंध बिघडलेला असतो. तर त्याच्यानंतर काय होतं तर त्याच्यामुळे आपला मनोमय कोश बिघडतो. मग मनोमय कोश बिघडला की आपला श्वास प्रश्वास आपला बिघडतो, आपले हॉर्मोन्स सिक्रेशन असतं ते बिघडतं, ते त्याच्यामध्ये इम्बॅलन्स होतो आणि मग त्याचा परिणाम आपल्या कुठल्या तरी शरीरावरती आजाराच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि मग आता नाड्यांमधून हा जो प्रवाह होत असतो तर तो असा कमी अधिक प्रमाणामध्ये होत असतो आणि तो कधीही म्हणजे त्याची कधी जास्त प्रमाणात होतो, तो कधी कमी प्रमाणामध्ये होतो आणि त्या प्राणाच्या वहनामध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्याचा परिणाम आहे तो तुमच्या पचनेंद्रियांवरती होतो. आपण जे अन्न खातो ते आपल्याला नीट पचत नाही आणि मग नंतर त्याचे परिणाम म्हणून अजीर्ण, कुजीर्ण आणि अतिजीर्णत्व असं निर्माण होऊन आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात. आता आपण जे म्हणतो अजीर्ण तो त्याचा इथे अर्थ नाहीये, इथे तो वेगळ्या प्रकारे अर्थ दिलेला आहे. तर मानसिक अस्वास्थ्य एकतर मनामध्ये बिघाड झाला तर त्याचं बाह्य प्रगटीकरण म्हणजे काय की त्याचं आपल्याला रूपांतर जे दिसतं ते म्हणजे व्याधीच्या स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या शरीरावरती झालेलं दिसतं. आणि व्याधी जर तुम्हाला कायम स्वरूपाची घालवायची असेल तर त्याला उपचार म्हणून फक्त बाह्य स्वरूपाचे म्हणजे शरीरावरतीच आपल्याला उपचार करून चालत नाही की मला हे झालंय मला म्हणजे तर ते शरीरावरती नाही पण त्याचं मूळ जे उगम जो कुठे आहे तर तो आपल्या मनामध्ये असतो हे आपल्याला शोधून काढायला लागतं. कारण मन आपलं इतकं चंचल असतं आणि त्याच्यावरती निर्माण झालेला आपल्याला कळून येत नाही की एखादी स्थिती आपण जर बघितला ताणतणाव आता तुम्हाला जास्त माहिती आहे तर हे ताणतणाव आपल्याला जास्त वेळ आपण सहन करतो आहोत आणि शरीराची मनाची क्षमता संपते आणि त्याचा परिणाम आपल्या व्याधीच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरावरती आपल्याला दिसून येत असतो. नेक्स्ट स्लाइड सर. नाही आधीची सॉरी आधीची माझ्या इथे थोडस नेटवर्कचा थोडासा इश्यू झाला, एक मिनिट. आता आपण बघितलं मगाशी की प्राणामध्ये आपलं असंतुलन झालं तर काय होतं. आता ही जी संकल्पना आहे मी वरती लिहिलं योग वासिष्ठ, राम आणि वसिष्ठ त्यांचे संवाद त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. तर त्या काळी त्यावेळेला त्यांनी हे सांगितलेलं आहे की व्याधी कशी निर्माण होते आणि व्याधी कशी निर्माण होते हे सांगताना त्यांनी त्याच्या प्राणाच्या वहनामध्ये असंतुलन निर्माण झालं की मग आपल्याला व्याधी निर्माण होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग त्याचे परिणाम काय होतात
तर त्यांचे परिणाम त्यांनी अजीर्णत्व म्हणजे एक्सेस फ्लो आणि प्राणाचा ज्या वेळेला जास्त फ्लो होतो, नंतर कुजीर्णत्व म्हणजे कमी फ्लो होतो आणि म्हणजे कमी वहन होतं आणि अजीर्णत्व म्हणजे प्राणाचं वहनच होत नाही असं त्यांनी सांगितलंय. आता जर आपण त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ग्रंथामध्ये ते असं केलेलं आहे की शरीराला जर विश्रांती मिळाली नाही आणि मनावर सतत ताण राहिला तर त्याचा परिणाम आपल्या मनोकायिक आजारांवरती होतो. तर त्याच्यासाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे की दैनंदिन आयुष्यामध्ये ज्यावेळी आपण मनामध्ये असंतुलन निर्माण होतं त्यावेळेला त्याचा परिणाम म्हणून नाड्यांमधून जो प्राण वाहत असतो तो असंतुलित होतो आणि त्याला त्यांनी इतकी छान उपमा दिलेली आहे की तो कसा वाहतो तर एखाद्या बाणाने घायाळ झालेलं हरिण असतं की ते कसं वेडं-वाकडं धावायला लागतं तसं तो धावतो म्हणजे तसं त्याचं वहन होतं. त्याची लय बिघडते आणि मग काय होतं तर प्राण नेहमी वाहत असतो नाड्यांमधनं आणि मग ह्या नाड्या स्थिर राहत नाहीत आणि मग स्थिर राहिल्या नाही तर त्यांचं काय होतं कंपन होतं आणि त्याचा परिणाम तुमच्या पचनावरती होतो आणि मग त्याचा परिणाम पचनावरती झाल्यावरती त्याचे 3 प्रकार आहेत जे दाखवले आपण स्लाइड मध्ये बघतोय. तर 3 प्रकारे आपल्याला त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. कुजीर्णत्व आता आपण पचनाचा उल्लेख केला तर चुकीच्या पद्धतीने पचन होतं. नंतर अजीर्णत्व म्हणजे काय तर मुळीच पचन होत नाही आणि अतिजीर्णत्व म्हणजे काय तर जास्त पचन होतं. तर जास्त पचन म्हणजे काय तुम्ही जर बघितलं असेल तर बऱ्याच वेळेला आपल्या पोटामधले जे ऍसिड असतं ते स्टमकचं आतलं आवरणच खायला लागतं आणि अल्सर होतात बरोबर. तर ते झालं अतिजीर्णत्व. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक आपण सिस्टमचे रोग बघितले तर ह्या 3 प्रमाणातच विभागलेले आपल्याला दिसतात की ते प्राणाचा फ्लो त्या संस्थेमध्ये झाला अशा याच्यातल्या एक प्रकारे तर ते रोग आपल्याला दिसून येतात. आणि खाली टार्गेट ऑर्गन ही एक संकल्पना दिली आहे. टार्गेट ऑर्गन म्हणजे काय तर हे असं झाल्यानंतर तिथे जे ऑर्गन असतं किंवा ते जी आपली एखादा अवयव असतो तर तो त्याच्यामध्ये आपला बिघाड होतो. जो वीक ऑर्गन असतो कमकुवत आपलं जे अवयव असतो त्याच्यामध्ये तो आपल्याला बिघाड झालेला दिसून येतो प्राणाचं वहनामध्ये असंतुलन झाल्यानंतर आणि हा प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगवेगळं असतं. आता समजा एखाद्याच्या शरीरामध्ये त्याचं जठर आहे ते कमकुवत असेल तर त्याला त्याच्याशी ताणतणावाचा त्याच्याशी जठराशी संबंधित त्याला आजार होतील. एखाद्याचं जर काय म्हणूया बॉवेल म्हणजे संडासला त्याला प्रॉब्लेम होत असेल मोशनला प्रॉब्लेम होत असेल तर त्याला IBS होतं म्हणजे टेन्शन आल्यावरती तो 10 वेळा संडासला जाऊन येईल खाल्ल्यावर लगेच संडासला लागेल असं काहीतरी होईल किंवा एखाद्याचं डोकंच दुखेल म्हणजे हे ऍक्च्युली होतं कशाने आपल्याला प्रत्यक्ष काही आजार झालेला असतो का नाही तर तो प्राणाच्या वहनामध्ये असंतुलन झालं असतं आणि त्याच्यामुळे हे आजार आपल्याला होतात. तर त्याचं मूळ कारण काय आहे ते आधी शोधायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपण उपचार करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. आता आपण जर बघितलं तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की आपल्या दुःखाची कारणं काय आहेत तर एक म्हणजे आधी आणि एक दुसरं म्हणजे व्याधी. आता आधी आणि व्याधी आधी म्हणजे मनाशी संबंधित आहे आणि व्याधी म्हणजे शरीराशी संबंधित आहे. तर व्याधी त्यांनी 2 प्रकारांमध्ये सांगितलेलं आहे. एक म्हणजे आधीज व्याधी आणि दुसरं म्हणजे अनाधीज व्याधी. आधीज म्हणजे मनाशी संबंधित. आता व्याधी या शरीराशी संबंधित आहेत पण तरी सुद्धा मनाचा सहभाग याच्यामध्ये आहे हे आपल्याला कळून येईल. आणि एक म्हणजे मनाशी संबंधित असलेल्या आणि अनाधीज म्हणजे मनाचा संबंध नसलेल्या अशा त्या व्याधी. नेक्स्ट स्लाइड. आता पुढे त्यांनी त्याचं वर्गीकरण पण केलेलं आपल्याला दिसून येतं. आता मगाशी आपण जर म्हटलं की आनंदमय कोशामध्ये आपलं सगळंच काही आदर्श असतं सगळंच काही छान असतं अलबेल असतं आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी हव्या तशा घडतात आपण सतत आनंदी असतो. पण त्यावेळेला तो माणूस आपण म्हणूया की स्वस्थ असतो बरोबर म्हणजे त्याचं स्वास्थ्य चांगलं असतं. मग विज्ञानमय कोशाच्या पातळीवरती ही स्थिती अगदी काही आदर्श नसते
परंतु तिथे विवेक जागृत असतो. आपण म्हंटल मगाशी बघितलं तर त्याही क्रिया तेव्हाही तशा योग्य रीतीनेच होत असतात. म्हणजे तेवढं काही आजाराचं तिथे नसतं. पण मनमय कोशामध्ये ही पातळी मात्र आपल्याला ज्ञान नसतं. आपण विज्ञानमय कोशमध्ये आपण बघितलं ज्ञान, विशेष ज्ञान, हे करावं का नाही करावं ही जाण बुद्धीच्या स्तरावर तिथे काम केलं जात नाही आणि म्हणून तिथे चुकांना प्रारंभ होतो. म्हणजे मनोमय कोशावरती आपण मनात आलं म्हणून केलं आणि मग तिथे आपल्या चुका घडून येतात, कारण आपण बुद्धीचा आपण तिथे वापर थोडा कमीच करतो. आणि मग हा मनावरती ताण, आणि कारण का इथे आपल्या इमोशन्स, आपल्या भावनांचा त्याच्यावरती जास्त पगडा असतो आणि त्यामुळे काय होतं की आपली विचार, कृती आणि भावना यांच्यामध्ये काहीच ताळमेळ नसतो आणि त्याचा परिणाम म्हणजे काय होतं तर आपण बघितलं की त्याचा परिणाम झाला की आपण व्याधीच्या म्हणजे रूपामध्ये आपल्याला त्याचा असंतुलन निर्माण होतं आणि त्याच्यापासून स्वास्थ्य बिघडतं, व्याधीच्या रूपामध्ये आपल्याला ते दिसतं. पण आता हे मनाचं मानसिक स्वास्थ्य आपल्याला आधी बिघडतं, तर त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, आधी म्हटलंय आपण ते बघितलं, आधी ज म्हणजे मनापासून, ज म्हणजे जन्मणारे, मनापासून मनाच्या स्तरावरती ते जन्मणारे. आता व्याधी आपण जे आहे तर मनोजन्य शारीरिक व्याधी, आता मराठीत आपण जर म्हणायला झालं तर मनोजन्य शारीरिक व्याधी, सायकोसोमॅटिक आपण डिसीज म्हणतो ना, तर तेच त्यांनी आधीज व्याधी असं म्हटलेलं आहे. आता ह्या पुढे आधीज व्याधी 2 प्रकारच्या आहेत. तर त्या कुठल्या आहेत, तर त्या म्हणजे सार आणि सामान्य. आता सार ज्या व्याधी आहेत तर त्या पूर्वजन्माशी तुमच्या संबंधित आहेत. सर जरा एक नेक्स्ट स्लाइड दाखवता का? हा, आधीच्या व्याधी ज्या आहेत तर त्या पूर्वजन्माशी संबंधित आहेत. म्हणजे त्यांचं कारण काय आहे, तर पूर्वजन्म असं योग वसिष्ठ मध्ये ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याचा उपाय काय आहे, तर त्याचा उपाय म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की आत्मज्ञान. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला आध्यात्मिक स्तरावरती तुम्ही साधना करता आणि त्यावेळेला तुम्हाला आत्मज्ञान होतं, त्यावेळेला तुमचं त्याच्यावरती तुमची म्हणजे उपाय हा त्याच्यावरती त्यांनी सांगितलेला आहे. दुसरं म्हणजे काय, तर सामान्य. आता सामान्य ह्या शरीराशी संबंधित आहे. आपण पहिल्या बघितल्या सार पूर्वजन्माशी संबंधित आणि सामान्य व्याधी ज्या ज्या म्हणलेल्या आहेत त्या शरीराशी संबंधित आहे. आणि इथे उपचार आपण, हे आपल्याला महत्वाचं आहे कारण या शरीराशी संबंधित आहे, या मनोकायिक व्याधी आहेत. जवळजवळ 90% व्याधी या प्रकारामध्ये मोडतात असं म्हटलं तरी चालणार आहे. आणि याचं कारण काय आहे, तर मनातील क्षोभ आहे, म्हणजे आणि मनोकायिक म्हणजे मनावरती मनोकायिक व्याधी याच्यामध्ये असतात आणि आपण वाईट विचार केला तर त्याचा परिणाम, मनाचा परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येतो. वाईट विचार केला, आपण दुसऱ्याला रागवलं तर आपलाच श्वास प्रश्वास वाढतो आणि किती वेळ तरी आपण त्याच विचारांमध्ये असतो, समोरच्याला काही कळत नाही, परंतु आपण त्या विचारांमध्ये असतो आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम नकळत आपल्या शरीरावरती होत असतो. त्याच्यावरती उपाय काय सांगितला आहे, तर एकात्म योग चिकित्सा, आपण जी आपली उपचार पद्धती आहे ती इथे जास्त काम करते. एकात्म योग चिकित्सा आपण याच्या म्हणजे योग साधनेचा आपण इथे जास्तीत जास्त वापर आपण करू शकतो. त्याच्यानंतर त्या योग म्हणजे जो रुग्ण आहे त्याला आपण मनःशांती देऊ शकतो. म्हणजे त्याचे जे उपाय करता येतील ते सगळे त्याला करायचे आहेत आणि त्याच्यासाठी अनुकूल वातावरण किंवा हितकर वातावरण जे आहे हा त्याच्यावरती उपाय आहे. आपण जर एखाद्या चांगली कामं केली, म्हणजे पुण्यकर्म जर आपण केलं, तर आपण चांगलं काम केलं तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या मनावरती होत असतो आणि मन शांत होण्यासाठी हे आपल्याला अत्यंत आवश्यक असतं. आता त्याच्यानंतर अनाधीज व्याधी. आता अनाधीज व्याधी कशामुळे होतात, तर अपघात असेल किंवा आपण संसर्गजन्य रोग जे म्हणतो किंवा विषप्रयोग होतात किंवा आपण या शरीराशी म्हणजे मनाशी संबंधित नाहीयेत या, बरोबर. मग निसत्व आहार खाल्ला असेल आपण, आपण आहार नीट घेत नसू किंवा आपल्या ज्या नाड्यांचं वहन आहे, अकार्यक्षम नाड्या असतील किंवा प्राणाचं वहन संतुलित नसेल, म्हणजे काय की रोग होतात. तर त्यावेळेला हे त्याचं अनाधीज व्याधींचं कारण आहे. आणि आता याच्यावरती उपाय काय सांगितलेला आहे, तर मणिमंत्र आणि औषधी. म्हणजे
शरीरावरतीचा परिणाम झाला, तर अपघात झाला तर तुम्हाला औषधींची गरज आहेच, बरोबर. त्यावेळेला तुम्ही काही हे करूया, इतर आसन करूया आणि प्राणायाम करूया नाही सांगू शकत, बरोबर. त्याच्यानंतर जर एखाद्याला पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं असेल की कावीळ झाली तर कावीळ उतरवण्यासाठी सुद्धा मंत्र असायचे, किंवा साप चावला तर सापाचं विष उतरवण्यासाठी सुद्धा मंत्र असायचे, किंवा आपलं अशा प्रकारच्या साधना, म्हणजे अशा प्रकारचे मंत्रांचे उपचार पूर्वीच्या काळी केले जायचे, किंवा काही मणी जेम्स त्यांना दिले जायचे की त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती तुमच्या घडून यायचा. तर आता इथे आधीज व्याधी आपण बघितलेल्या आहेत. नेक्स्ट स्लाइड सर प्लीज. अनाधिज व्याधी, आता योगोपचार त्याच्यासाठी आपण मगाशी उपचाराच्या 3 पद्धती बघितल्या, बरोबर. तर अनाधिज व्याधी जर शरीराशी संबंधित आहेत तर त्याच्यावर उपचार म्हणून उपयोगाला येतील का, सांगा मला कोणी. आपल्याला अनाधिज व्याधी म्हणजे काय मी आता सांगितलं, तर तिथे योगाचा उपचार म्हणून उपयोगाला येईल का, कोणी सांगेल का? हा, येतील ना मॅडम, येतील ना. आता माझा ऍक्सिडेंट झालाय, मी योगाचा काय उपचार करू? मला साप चावलाय, मी काय उपचार करू? प्रतिबंधात्मक. बरोबर. तिथे उपचारात्मक आपण 3 प्रकार बघितले, प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि पूरक. तर इथे प्रतिबंधात्मक म्हणून तो योगोपचार करता येईल आणि पूरक म्हणून उपयोग करता येईल. म्हणजे काय, तुम्हाला आजार आहे एखादा, आता हार्टचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही औषधी घेता आहात, तर त्याच्या बरोबर तुम्ही योगाचा उपयोग मन शांत ठेवण्यासाठी, कारण हार्टचे प्रॉब्लेम्स हे एका दिवसात घडत नसतात, त्याचं कारण हे आधीपासून किती वर्ष मागे त्यांचं झालेलं असतं. तर मन आणि ते मनातून निर्माण झालेलं असतं, किंवा तुमचा आहार विहारामध्ये चुकीची पद्धत असेल तर त्याच्यातून झालेलं असतं. तर मग त्याचा पूरक म्हणून सुद्धा, सपोर्टिव्ह म्हणून सुद्धा आणि प्रतिबंधात्मक आपण उपयोग करू शकतो. तसंच सामान्य आधीज व्याधी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये रोगनिवारक किंवा प्रतिबंधात्मक सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो. नेक्स्ट स्लाइड सर. तर सर्वसमावेशक उपचार पद्धती, आता नावामध्येच आलेले की सर्व समावेशक, म्हणजे सगळ्याचा परिणाम एकत्रितपणे सगळ्याचा विचार करून मग त्याचा परिणाम तुमच्यावरती, म्हणजे रोगाचा उपचार करण्यासाठी आपण केलेला आहे. आता हे सर्वसमावेशक का आहे, तर आपण जर बघितलं तर म्हणजे एकाच पॅथीनी आपण जर विचार केला तर यानीच बरं होईल असं जर म्हटलं तर तसं होत नाही. आपण मगाशी जर बघितलं, प्राणमय कोश, अन्नमय कोश, मनोमय कोश, जर या तिन्ही कोशांवरती काम करायचे तर एकाच कोशावरती काम करून अन्नमय कोशावरतीच तुम्ही जर उपचार केले तर तुमचं मनाशी त्याचा काहीच ताळमेळ नाहीये, आणि नुसतं शरीर बरं होईल का, नाही, मनातलं जे मूळ जर तुमचं गेलं नाही तर तुमचा त्याचा परिणाम पुन्हा काही दिवसांनी तुम्हाला व्याधीच्या स्वरूपामध्ये शरीरावरती तुम्हाला दिसणारच आहे. तर त्याच्यासाठी 5 कोश आहे, तर ह्या 5ही कोशांवरती एकत्रितपणे परिणाम करणारी साधना आपल्याला करायला पाहिजे. आणि म्हणून ह्या पंचकोशाचा विचार उपचार पद्धत म्हणजे योगोपचारामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो, की सर्व कोशांसाठी याच्यामध्ये साधना द्यायची. आणि कारण मानवी अस्तित्वाचे ते 5 स्तर आहेत. मग मानवी अस्तित्व जर या 5 कोशांशी संबंधित आहे, तर 5 कोशांवर जर तुम्ही साधना दिली तर ती व्यक्ती आहे तर ती व्यक्ती लवकर बरी होणार आहे. आणि आता जर आपण विचार केलं तर प्रत्येक म्हणजे व्यक्तीच्या गरजेनुसार ही साधना तयार केलेली असते, म्हणजे म्हणून त्याला व्यक्तिनिष्ठ असं म्हटलेलं आहे. आता जर त्याला एक शब्द आहे टेलर मेड, म्हणजे टेलर कसा, आता मला जर एखादा ड्रेस शिवायचा असेल तर तो माझ्या शरीराचं माप घेईल आणि माझ्या शरीराप्रमाणे माझ्यासाठी तो ड्रेस तयार करेल. पण दुसऱ्या एखाद्या माझ्यापेक्षा जाड किंवा माझ्यापेक्षा बारीक बाईला जर ड्रेस करायचा असेल तर तिचं माप घेईल आणि त्याच्यानुसार ती साधना देईल. माझाच ड्रेस जर बारीक बाईला दिला तर तो तिला होणार नाही, बरोबर. त्याचप्रमाणे
प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचा व्याधी वेगळी असते. व्याधीचं कारण वेगळं असतं, त्याचं स्वरूप वेगळं असतं आणि म्हणून त्या व्यक्तीला दिलेली योग साधना सुद्धा ही त्याच्या गरजेनुसार तयार केलेली असावी. म्हणजे आपण हे विकार सापेक्ष म्हणजे आजारानुसार नसून त्या व्यक्तीच्या गरजेप्रमाणे आपण ती त्याला द्यायला पाहिजे आणि असं जर केलं तरच त्याचा सर्वसमावेशक परिणाम आपल्याला मिळतो. आणि प्रत्येक साधनेचा आता तुम्ही जर आपण जर बघितलं, आता हे आपण सर्वसमावेशक बघितलं, पण प्रत्येक साधना आपण जर घेतली की ओंकार घेतला तर आपण ओंकाराचा नुसता मनावरती परिणाम होतो का? नाही. ओंकार साधनेचा तुमच्या शरीरावरती परिणाम होतो. खूप खोलवर आध्यात्मिक परिणाम पण घडून येतो. म्हणजे एकच साधना आहे, पण ती वेगवेगळ्या कोशांवर परिणाम साधणारी असते. आणि म्हणून प्रत्येक साधनाचा अधिकाधिक परिणाम वेगवेगळ्या कोशांवरती आपल्याला झालेला दिसून येतो. आता आपण मार्जारासन, साधं आसन जरी आपण म्हटलं, तरी पाठीच्या कण्याला तो एकदा ताण देतो, एकदा दाब देतो आणि मग काय होतं की प्राणाचं वहन आहे ते चांगल्या प्रकारे होतं. मग आता नुसता शरीराला फायदा होतो का? नाही. त्याचं वहन चांगल्या प्रकारे झालं, तर मग मनाच्या स्तरावरती पण ते काम करणारच आहे की नाही? प्राणाचं वहन चांगलं होईल, मग ते चांगलं प्राणमय कोश चांगला झाला, की तुमचा मनोमय कोशही चांगला होईल. आणि म्हणून बघा, एखादा योग साधक ज्यावेळेला योग साधना करायला एखाद्या आपल्या वर्गामध्ये येतो, 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिना झाला, त्याला आपण म्हणलं, की "तू जातोय, तुला काय फायदा होतोय का?" नाही पण मला बरं वाटतंय. मग मला बरं वाटतंय म्हणजे काय होतं, की त्याच्या प्राणवहन आहे ते योग्य प्रकारे व्हायला लागलं आणि मग त्याचा परिणाम त्याच्या मनावरती व्हायला लागला आणि त्यामुळे तो ठराविक सांगू शकत नाही. पण त्याला बरं वाटतं हे त्याला एवढं मात्र त्याला जाणवतं. तर म्हणून आपण कुठल्याही अ, आपल्याकडे रुग्ण आला, तर त्याच्यासाठी योगोपचारकाने काय करायला पाहिजे, की त्याला जी गरज आहे त्याच्यानुसार त्यांनी त्याची उपचार पद्धती ठरवायची आहे. नेक्स्ट स्लाइड सर. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे, की आपण ज्यावेळेला ही उपचार पद्धती देतो, त्यावेळेला औषधं बंद करा, ह्याच्याने उपयोग होईल असं वगैरे अजिबात सांगायचं नाहीये. औषधं बंद करायला सांगायची नाहीत. तो त्या साधनेचा परिणाम त्याच्यावरती झाल्यानंतर त्याला जर काही व्याधी असेल, तर आपोआप समजा एखादा जर शुगरचा पेशंट असेल, त्याला न न तर त्या मधुमेहाचा पेशंट असेल, तर त्याची रक्तातली जी साखर आहे ती कमी झाली, जास्त झाली, तर तो ज्या तपासण्या करेल त्याच्यामध्ये ती आढळेल आणि त्याच्यानुसार डॉक्टर त्याचा डोस आहे किंवा गोळ्या आहेत त्या कमी किंवा जास्त करतील. आपण फक्त त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे, की काय परिणाम साधला आहे, आपण दिलेल्या योग साधनेचा काय परिणाम साधतोय, त्याचा उपयोग होतोय की नाही, मग त्याच्यामध्ये काय बदल करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी फक्त योगोपचारकाने बघायच्या आणि त्याच्यासाठी औषधं बंद करायला सांगायची नाही. आता योगोपचार हा कसा होतो? आता नॉर्मली आपण जर बघितलं, की ज्या वेळेला आपल्याकडे योग साधक येतो, तर त्याला काय करायचं असतं, त्याला काहीतरी दुखत असतं म्हणून तो येतो. फार थोडे साधक आहेत, की तो खरोखर योग शिकण्याच्या उद्दिष्टाने येतात. पण माझ्या सकट बरेचसे साधक आहेत, तर ते काहीतरी झालं म्हणून योग साधनेकडे वळतात आणि मग नंतर ते तिथेच स्थिरावतात. तर हे का असतं? तर त्यांना ती वेदना कमी करायची असते आणि मग ती वेदना कमी थोडे दिवस त्यांनी केल्यानंतर त्यांना बरं वाटतं. आता ते मी मगाशी म्हटलं, तर ते बरं वाटतं म्हणजे का वाटतं? त्यांची वेदनाचं निवारण का होतं किंवा दुःखाचं निवारण का होतं? तर योग साधना केल्यामुळे काय होतं, तर आपल्या शरीरातले जे हॉर्मोन्स असतात, त्यांचं सिक्रेशन चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. जे चांगले हॉर्मोन्स आहेत, एंडोर्फिन, डोपामाइन जे वेदनाशामक हॉर्मोन्स आहेत, तर ते चांगल्या प्रकारे स्त्रवायला लागतात आणि मग त्याचा परिणाम आपल्याला शरीरावरती दिसायला लागतो आणि त्या वेदना कमी झाल्या तरी सुद्धा आपण त्या दीर्घकालीन म्हणजे तो जो पेशंट आहे त्याला आपण किंवा साधक आहे त्याला आपण सांगायला पाहिजे की हा थोडं दिवस नाही, ही योग साधना तुला दीर्घकालीन करायला पाहिजे, तरच त्याचा परिणाम तो टिकून राहील. कारण थोड्या वेळासाठी केलेला जे झालेलं आहे, पण ते जर साधना सोडली, तर पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला तो परिणाम शरीरावरती दिसून येईल. नंतर त्याला अजून काय सांगायचंय, तर
आजाराची तुम्ही स्वीकृती म्हणजे जो काही वेदना, पेन ह्या ज्या गोष्टी आहे ना त्या व्यक्तिनिष्ठ आहेत. म्हणजे एखाद्याला थोडंसं लागलं तरी तो सुद्धा इतका कळवळतो. एखाद्याला खूप लागलं तरी सुद्धा तो शांत असतो. तर त्या व्यक्तिनिष्ठ आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे ना, तर तो वेगळा-वेगळा घडून येतो. आणि तर त्यासाठी त्या आजाराची जी स्वीकृती आहे, जो काही आजार झालेला आहे, तर तो बरा होण्यासाठी किंवा त्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो, हे त्याला आपण समजावून सांगायला पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला कळतं, की याला जास्त दुखतंय, कमी दुखतंय, का तो लपवतोय, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आणि त्याच्यानंतर काही जण असतात, की आपल्याला हा आजार झाला आहे, त्याचा स्वीकारच करत नाहीत. आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर आपण त्याच्यावरती आपण मगाशी बघितलं विज्ञानमय कोश. तर विज्ञानमय कोशावरती आपल्याला त्याच्यासाठी काम करायला पाहिजे त्याच्या. कारण का याच्यासाठी आपण त्याला समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग देऊ शकतो, की हा आजार का झाला बाबा? किंवा याच्यासाठी तुला काय करायला पाहिजे? किंवा प्राणायाम केला तर काय होईल? किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याला जर आपण समजावून सांगितल्या, तर तो आजाराचा त्याच्यामध्ये स्वीकार करेल आणि म्हणजे याच्यामध्ये त्याची गरज खूप महत्वाची असते. आणि आता आजाराचं व्यवस्थापन आपण योग्य प्रकारे समुपदेशकाने करायला पाहिजे म्हणजे सॉरी योगोपचारकाने करायला पाहिजे. कारण का कुठला आजार झालेला आहे तर ते त्याच्यासाठी आपण काय त्यांना योग साधना द्यायला पाहिजे, किती दिवस द्यायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्याचे डॉक्टरांकडून आलेले रिपोर्ट्स जे आहेत, तर ते रिपोर्ट्स योगोपचारकाने बघायला पाहिजे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर योग थेरपिस्ट हा मध्ये येतो. योग शिक्षक ही पहिली पायरी झाली. त्याच्यानंतरची पायरी झाली योग थेरपिस्ट. कारण योग थेरपिस्टचा संस्थांचा अभ्यास असतो, आजारांचा थोड्याफार प्रमाणात अभ्यास असतो. योग शिक्षकाचा तेवढ्या प्रमाणात अभ्यास कमी असतो. आणि डॉक्टर आणि निदानशास्त्र, रोगाचं, आजारांचं शास्त्र हे सगळं त्यांनी त्याचा अभ्यास 5-6 वर्षाचा सखोल अभ्यास असतो. त्यामुळे आपण डॉक्टर होण्याचं काम करायचं नाहीये. आपण फक्त त्याच्या आजाराचं कसं व्यवस्थापन करता येईल, कसं मॅनेज करता येईल त्याचा आजार, लवकर तो कसा बरा होईल एवढंच आपण बघायचंय. म्हणजेच काय पुढे स्वास्थ्य संवर्धन कसं करायचं आणि स्वास्थ्य रक्षण कसं करायचं हे बघायचं. आणि हा योगोपचार कसा प्रतिबंधात्मक आहे, रोग होऊच नये म्हणून आपण काय करता येईल, हे आपण याची साधना आपण आपल्या सगळ्याच रुग्ण रुग्ण आपल्याकडे आल्यावरती कळतं. पण आपल्याकडे येणारे जे काही योग साधक आहे त्यांना आपण देऊ शकतो. म्हणजे योगोपचार आपण प्रतिबंधात्मक आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट स्लाइड सर. आता योगोपचारकाची वैशिष्ट्य काय आहे? तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्तरावरती योगोपचाराचा आपल्याला उपयोग झालेला असतो. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या साधनांचा किंवा उपचार पद्धतीचा उपयोग असतो. म्हणजे शारीरिक स्तरावरती योग साधना करायची तर ती कशी, मानसिक स्तरावरती करायची तर कशी, मग कोणती साधना त्यांना द्यायला पाहिजे. मानसिक स्तरावरती उपयोग करणाऱ्या साधना कुठल्या येतील, प्राणमय कोशाशी संबंधित असलेल्या साधना कुठल्या येतील, तर त्या आपण बघायला पाहिजे. आणि आध्यात्मिक स्तरावरती द्यायच्या असेल तर भक्ती योग वगैरे आपण त्यांना सांगायला पाहिजे, मंत्र जप किंवा काय. तर अशा प्रकारे आपण त्यांना ती साधना आपण देऊ शकतो. आपण मगाशी बघितलं की रोग व्यक्तिनिष्ठ नाहीये, बरोबर? तर हे काहीतरी चुकीचं लिहिलं गेलेलं आहे असं मला वाटतंय. एक मिनिट. योगोपचाराची वैशिष्ट्य ओके. आपण नेक्स्ट पॉइंट घेऊया. याच्यामध्ये आपण जर बघितलं की आपण व्याधीचा विचार करत नाही. आपण जर ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणतात तुम्हाला काय झालंय, कुठला आजार झालाय आणि त्या आजारावरती औषध देतात, बरोबर? आजारावरती औषध देतात त्याच्यामध्ये त्या रुग्णाचा विचार केलेला असतो का? तर नसतो केलेला. म्हणजे रुग्णाचा म्हणजे तो बरा होण्यासाठीच डॉक्टर औषधं देतात. पण तो झोपलेला असतो, डॉक्टर तपासतात, औषध देतात. पण इथे जर आपण बघितलं तर याच्याबरोबर म्हणजे रुग्णाचा आपण पूर्ण विचार करतो. त्याच्या शरीराचा, त्याच्या मनाचा सगळा विचार पूर्ण करतो आणि त्या उपचारांबरोबर आपण आपल्या उपचारामध्ये त्या रुग्णाला सुद्धा सहभागी करून घेत असतो. म्हणजे डॉक्टर औषध देतो, रुग्ण औषध घेतो, घरी जातो, औषध घेतो आणि झोपतो. पण इथे तसं होतं का? नाही.
इथे थेरपिस्ट आहे, उपचारक आहे, तर तो काय करतो, तर तो त्याला त्याची चिकित्सा सांगतो. मग चिकित्सा सांगितल्यानंतर काय होतं, की ती चिकित्सा त्याच्याकडून करवून घेतली जाते. बरोबर? मग त्याला ती करायची आहे, त्याच्या चेहऱ्यावरून दिसतं. त्याला शक्य होतंय का नाही शक्य होतंय. मग त्याला दुसरी बदलून द्यायची का? हा पण विचार केला जातो. आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे जर तुम्ही सगळं बघितलं तर त्याच्यामध्ये रुग्णाचा सहभाग हा खूप महत्वाचा असतो आणि तरच त्या रुग्णाला बरं वाटतं. बरोबर? तर योगोपचाराचं हे अगदी वैशिष्ट्य आहे, की रुग्णाचा सहभाग हा अत्यंत म्हणजे त्याच्या कलाकलांनी आपल्याला घ्यायला लागतं आणि तरच त्या उपचाराचा आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. सर नेक्स्ट स्लाइड. एकात्म किंवा सर्वसमावेशक उपचार पद्धती. आता आपण बघितलं, की अन्नमय कोश आपण आधीच बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, की अन्नमय कोश शरीराशी संबंधित आहे. तर मग आपण अन्नमय कोशावरती काय-काय आपण देऊ शकतो? आता मला कोण सांगेल अन्नमय कोशाशी संबंधित सर आधीची स्लाइड काढा ना. हां. हां, हीच असू द्या. अन्नमय कोश आहे, तर कोण मला सांगेल का, की अन्नमय कोशाला आपल्याला साधना द्यायची आहे, तर आपण कोणती-कोणती देऊ शकतो? एक विचार करून सांगा बरं. शरीराशी संबंधित साधना आहे, तर आपण काय देऊ शकू? सूक्ष्म हालचाली बरोबर. शरीराच्या. आणि काय देऊ शकतो? आणि काय देऊ शकतो? व्यायाम, शुद्धिक्रिया, शुद्धिक्रिया. आणि काय देऊ शकतो? आसनामध्ये जी काही शवासनादी आहेत आसनं म्हणजे त्याचा नुसतं शवासन नाही, आसनं सगळीच ना, शरीराशी हो, हो. संबंधित सगळीच आसनं येतात. हो 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 बरोबर? हं. अजून आता नावातच आहे बघा. नावातच काय आहे दडलेलं? पहिला कोश आहे. नावात काय दडलेलं आहे? त्याच्यावर काय आपण देऊ शकतो सांगा बरं? योग्य आहार पद्धती आहे. बरोबर. योग्य आहार पद्धती. सर पुढची स्लाइड काढा. आता अन्नमय कोशावरती काय तर शुद्धिक्रिया रोगांचा म्हणजे आपण कुठला जो रोग आहे तर त्या रोगांचा उल्लेख आपण करून त्याच्यावरती प्राणमय कोशावरही त्याचा परिणाम होतो. शुद्धिक्रिया आपण जर कुठलीही धरली तर सायनसचा प्रॉब्लेम असेल तर आपण काय देऊ बरं त्याला शुद्धिक्रिया? सायनसचा प्रॉब्लेम आहे तर काय शुद्धिक्रिया देऊ? जलनेती, जलनेती देऊ शकतो. अजून काय देऊ शकतो? कपालभाती पण आहे एक शुद्धिक्रिया. कपालभाती देऊ शकतो. बरोबर. अजून काय देऊ शकतो? सूत्रनेती पण देऊ शकतो ना. म्हणजे अर्धा तरी त्याचा जो नेझल पॅसेज आहे तो पण मोकळा होऊन जाईल. बरोबर. सायनसच्या वरच्या पोकळ्या तुम्ही बरोबर सांगितलं, जलनेती आणि कपालभाती. आणि त्याच्या बरोबरीने तुम्ही या 2 तर मुख्य आहेत, पण त्याच्या बरोबरीने सूत्रनेती केलं तरी खालचा जो कफ आहे नाकातला तो पण निघून जाऊ शकतो. बरोबर. तर अशा प्रकारे आता तो जर क्लिअर झाला तर तुमचं प्राणाचं वहन बरोबर होणार आहे की नाही? हो की नाही? म्हणजे शुद्धिक्रियांचा नकळत इफेक्ट तुमच्या अन्नमय कोशावरती होतोच आहे आणि मग प्राणाचं वहन पण त्याचा परिणाम म्हणून चांगल्या प्रकारे वहन होणार आहे. बरोबर. मग यौगिक शारीरिक जे सूक्ष्म व्यायाम तुम्ही सांगितले किंवा इतर व्यायाम प्रकार असतात, सूर्यनमस्कार असतात, आसनं असतात, कर्मयोग म्हणजे कर्मयोग हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे एक सांगू का, आपण इतर ठिकाणी मुद्दामून कर्मयोग करायला जात नाही. म्हणजे आपल्याला थोडी लाज वाटते. म्हणजे ही खरं खेदाची बाब आहे. पण तुम्ही देवळात जाता किंवा तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये जिथे काम करता, अगदी तिथल्या सतरंजा उचलणं, तिथे झाडू मारणं किंवा घरामध्ये सुद्धा आपण मदत करणं. पुरुष झाले म्हणून काय झालं? आता म्हणजे काय म्हणूया, कोरोनानी सगळ्यांना काम करायला शिकवलं घरामध्ये सुद्धा.
तर कर्मयोग हा अत्यंत महत्वाचा आहे. तुमचं मन खूप शांत करतं, म्हणजे शरीरावरती तर त्याचा इफेक्ट आणि होतोच होतो. मग मुख्य म्हणजे आहाराचं नियोजन. आणि दुसरं इथे काय येईल की शरीरावरती परिणाम घडवून आणणारी औषधं, बरोबर. आधुनिक वैद्यकीय उपचार म्हणा किंवा आयुर्वेदिक उपचार म्हणा किंवा इतर कुठल्याही उपचार पद्धती, कारण औषधांचा परिणाम हा तुमच्या अन्नमय कोशावरती दिसून येतो. नेक्स्ट स्लाइड सर. आता प्राणमय कोशावरती तुम्हाला माहितीये योगिक श्वसन, प्राणायाम किंवा ज्या पेट ही विशेष साधना आहे ती प्रशांती कुटीरम बंगलोरची जी आहे त्यांनी त्या म्हणजे त्यांनी त्यांचं काय म्हणूया डिझाईन केलेत त्यांनी त्या पेट. मनोमय कोशावरती कुठल्या साधना उपयोगात येतात तर धारणा, ध्यान, समाधी, भक्ती योग, ओंकार साधना, ज्याच्यामुळे मन तुमचं शांत होईल त्या सगळ्या साधना, भ्रामरी, मंत्र वेगवेगळे, प्रार्थना, त्राटक. आता जे पेट सांगितलं तर ही इथे स्मेट त्यांनी आहे की मन शांत करण्यासाठी ही विशेष साधना त्यांनी डिझाईन केलेली. आता विज्ञानमय कोश. आता विज्ञानमय कोश आपण जे म्हटलं चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टी आपण जाणून घेत त्या स्तरावर काम केलं जातं. मग यमनियम, श्रेयस प्रेयस, चांगलं काय वाईट काय, म्हणजे आपल्याला श्रेयस्कर काय आहे आणि आवडतं काय आहे याच्यातला फरक तुम्हाला जाणता आला पाहिजे. आपल्याला प्रेयस गोष्टी श्रेयस असतातच असं नाही, बरोबर. तर त्यातला जो विवेक आहे तो तुम्हाला जाणता आला पाहिजे. श्रेयस प्रेयस विवेक. नंतर ज्ञानयोग, समुपदेशन, काउन्सिलिंग आणि व्याधींचा स्वीकार, कारण व्याधींचा स्वीकार हा तुम्हाला विचार करून बुद्धीच्या स्तरावरतीच करायला लागतो, बरोबर. मला ही व्याधी झाली आहे, ठीक आहे झालीये, आता पुढे मी काय करू, याच्यावरती काय उपचार करू, ही होऊ नये म्हणून काय करू, आधी माझं काय चुकलं ते नाही चुकणार म्हणून मी काय करायचं, हा सगळा बुद्धीच्या स्तरावरती विचार करून म्हणजे केला जातो तेव्हाच जेव्हा तुम्ही त्याचा स्वीकार करता त्यावेळेला. नाहीतर तुमचं मनच अशांत, मला कसं झालं, काय झालं, मलाच का झालं, तुमचं मन अशांत राहतं. त्याचा अजून दुष्परिणाम तुमच्या शरीरावरती दिसून येतो, कारण हे विचार तुमचा प्राणमय कोश बिघडवतात आणि त्याचा परिणाम आहे ती व्याधी अजून वाढण्यावरती तुम्हाला दिसून येते. औषधं घेता आहात पण त्याचा उपयोग होत नाही असं दिसायला येत. आणि आनंदमय कोश तर सतत आनंदाच आपण अनुभूती जी काही आपण योग साधना घेत असतो त्याचा जो आनंद मिळतो तर त्या अनुभूतीत राहणं म्हणजेच आनंदमय कोशावरची साधना आहे. तिथे जर संतुलन असेल तर आपण निरोगी. या 5 कोशांमध्ये जर संतुलन असेल तर आपण म्हणूया की ही आपण उपचार पद्धती सांगितली, पण 5ही कोशांमध्ये जर संतुलन असेल तर आपण म्हणूया की ती व्यक्ती आहे ती निरोगी आहे, बरोबर. नेक्स्ट स्लाइड सर. आता याच्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती म्हणजे काय काय आपल्याला सर्वसमावेशक उपचार पद्धतीमध्ये कुठले कुठले योग आपण योगामध्ये सांगितलेले आहेत ते उपयोगात आणू शकतो. तर हठयोग, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग, मंत्रयोग, नादयोग, हे सगळे आपल्याला योगांची नावं आपल्याला माहिती आहेत. तर ह्या सगळ्या योग पद्धतींचा ज्याचं जे पहिलं जे आहे हठ, हे तुम्ही कोणत्या प्रकारे करणार ते आहे, आणि योग म्हणजे जोडणं, बरोबर. कर्माने योग साधला जातो, भक्तीने योग साधला जातो, ज्ञानाने योग साधला जातो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर तुम्ही यांच्यापैकी तुम्हाला जे जमेल, तुम्हाला जे आवडेल, कारण प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो आणि आपल्या पिंडानुसार तो माणूस ती योगाची साधना आत्मसात करत असतो आणि त्याच्यावर तो चालत असतो. तर तुम्हाला ज्याच्याने शांत वाटेल ती पद्धती तुम्ही अवलंबा आणि त्याच्यामधून पुढे जा. आपोआप तुम्ही निरोगी म्हणजे संतुलनाकडे जाणार तुम्ही. नेक्स्ट स्लाइड सर. आता एकात्म उपचार पद्धतीचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की वैद्यकीय आणि अन्य औषधं जे आहेत किंवा जे इतर उपचार आहेत तर ते सुरूच ठेवायचे आहेत. हे अगदी अंडरलाईन करून किंवा एखाद्या बोर्डवरती लिहून प्रत्येक थेरपिस्टने आपल्या हॉलमध्ये किंवा लावण्यासारखी गोष्ट आहे, कारण बऱ्याच ठिकाणी हे तुम्ही करा तुमचं बरं होईल असं सांगितलं जातं, पण हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही उपचार पद्धती द्यायची आहे आणि नंतर हळूहळू त्या
होणारे जे बदल आहेत त्याच्यानुसार डॉक्टर त्याचे डोसेस कमी करतील. कमी करता करता जर ते बंद झाले तरी ते डॉक्टर ठरवतील, आपण ठरवायचं नाही. हे अगदी योगोपचारकांनी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. आता आधुनिक वैद्यकीय पद्धतीची बलस्थान, आता आपण हे का शिकतो आहोत? तर योगाला जातो म्हणजे आपण इतर गोष्टी जाणायच्याच नाहीत का? नाही. तर आपल्याला इतर गोष्टी सुद्धा आपल्याला जाणायला पाहिजेत. बरोबर? कारण का रोग जे झालेले आहेत, एखादा जर आपल्याकडे व्याधी घेऊन म्हणजे येतो ज्यावेळेला आपल्याकडे एखादा साधक, तर त्यावेळेला त्याला काय रोग झालाय हे आपल्याला जाणण्यासाठी त्याचे आपल्याला जे पेपर्स आहेत ते बघायला लागतात. आणि ते थोडंसं आपल्याला त्याच्याबद्दल, आपण डॉक्टरही नाही, पण थोडंफार तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या पॅथीची बलस्थानं काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण जर ॲलोपॅथीचं आपण जर याच्यामध्ये आपण जर एक्झाम्पल घेतलं, तर त्याच्यामध्ये काय होतं, नवीन-नवीन संशोधन होत असतं आणि नवीन-नवीन संकल्पनांचा अंतर्भाव होत असतो. म्हणजे सुधारणा होत असतात. आणि आता आपण बघितलं की कोरोना झालाय, तर त्याच्यामध्ये प्रतिजैविक जी निघालीत आपल्याला, तर त्याच्यामध्ये संशोधन होत राहिलं आणि नवीन-नवीन आपल्याला प्रतिजैविक मिळाली आणि ते बाजारामध्ये येत असतात आणि त्याचा उपचार आपल्याला करून रोगांवरती आपल्याला परिणाम साधता येत असतो. आणि नंतर शरीर कार्य, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी किंवा रोगाच्या संबंधीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये जी माहिती असते त्याच्यामध्ये सतत भर होत असते, कारण का त्याच्यामध्ये संशोधन होत असतं. आणि शस्त्रक्रियेमध्ये अनेक सुधारणा होत असतात. म्हणजे सुश्रुत संहितेमध्ये शस्त्रक्रियांचा उल्लेख केलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला त्यांनी जी आयुधं वापरली, त्यांनी ज्या काही गोष्टी वापरल्या त्या आणि आत्ताच्या ज्या काही गोष्टी वापरल्या जातात त्याच्यामध्ये म्हणजे त्याचं सुधारणीकरण केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आता रोबोटिक्स म्हणजे रोबोट सुद्धा वापरले जातात शस्त्रक्रिया करण्यासाठी. लॅप्रोस्कोपिक दुर्बिणीद्वारे सुद्धा शस्त्रक्रिया केलेल्या जातात. अवयव रोपण केलं जातं. आपण बघतो आणि त्याचे फायदे आपल्याला खूप रुग्णांना झालेले दिसून येतात. हृदयाचं रोपण होतं किंवा फुफ्फुसाचं रोपण होतं, यकृताचा पार्ट तो रोपण होऊ शकतो. तर आणि म्हणजे किडनीचं होतं. तर एखादा रोगी जो मृत्यूच्या दारामध्ये असेल तर याच्याने त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि आता हे मूलपेशी उपचार म्हणजे सेल्युलर उपचार पद्धती, त्याच्या मुळावरती ते उपचार पद्धती केली जाते, लसीकरण केलं जातं. तर हे सगळी आधुनिक वैद्यकीय पद्धतीची बलस्थानं आहेत. नेक्स्ट स्लाइड सर. सर नेक्स्ट स्लाइड. अजून काय सांगता येईल की गर्भनिरोधाची साधनं आहेत ती नवनवीन आपण निघालेली आहेत. त्याच्यामुळे आपण आपल्या जनसंख्येवरती आपण बराच काही कंट्रोल आणलेला आहे. नंतर रोगाच्या निदान पद्धतीमध्ये सुधारणा होतात, संशोधन वेगवेगळं होत असतं. आणि मी आधी जसं सांगितलं, यंत्रमानव किंवा आता दूरस्थ उपचार सुद्धा केले जातात. मन शरीर म्हणजे मनोशारीरिक आपण वैद्यकीय चिकित्सा केली जाते. नवनवीन आता याच्यामध्ये सुद्धा आधुनिक वैद्यकीय पद्धतीमध्ये सुद्धा नवीन संकल्पनांचा स्वीकार केला जातो आणि सर्वसमावेशक उपचार पद्धतीकडे वाटचाल केली जाते. म्हणजे जर तुम्ही मुंबईचं केईएम रुग्णालय बघितलं असेल तर तिथे जे रवी बापट होते तर ते शस्त्रक्रिया विभागाचे, पोटाच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख होते. पण त्यांनी नंतर आयुर्वेदिक गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याचाही परिणाम कसा साधता येईल रोगांवरती, रोग लवकर बरे करण्यावरती, तर त्याचाही त्यांनी उपयोग करून घेतला. म्हणजे नवीन आता हल्ली MBBS ला सुद्धा योगाचा समावेश केलेला आपल्याला आढळून येतो. म्हणजे नुसतं शरीर नाही तर मन शांत ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कशा आपण त्याच्या आत्मसात केल्या पाहिजेत याचा विचार करून त्या पद्धतींचा उपयोग, त्याच्यामध्ये संकल्पनांचा स्वीकार हा करून ती पद्धती, उपचार पद्धती सर्वसमावेशक करण्याकडे प्रयत्न केला जातो असं आपल्याला आता दिसून येतं. नेक्स्ट स्लाइड सर. आधुनिक वैद्य पद्धतीच्या मर्यादा काय आहेत? तर आपण हे खरं तर का जाणतोय, म्हणजे आपण योगोपचार बघतोय, पण हे का जाणतोय तर आपल्याला हे माहित पाहिजे की त्यांच्या मर्यादा काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, कुठे आपण थांबायचंय आणि कुठे आपण सुरू करायचंय. बरोबर? आपली उपचार पद्धती कुठे ती काम करणार आहे हे आपल्याला माहिती हवं. आता हे मी जस्ट वाचते.
आधुनिक वैज्ञानिक पद्धतीवरती आधारित आहे. संख्याशास्त्रीय निकषांचा वापर म्हणजे स्टॅटिस्टिक्स वापरलं जातं त्याच्यामध्ये, की ही औषधं आहेत तर इतक्या जणांना उपयोगाला आली, म्हणजे इतक्या जणांवरती परिणाम घडवून आणला, म्हणजे आता ती परिणामकारक होणार आहे. अशा पद्धतीचं संशोधन त्याच्यामध्ये, म्हणजे अशा पद्धतीचा वापर त्याच्यावरती केला जातो. त्याच्यानंतर आता आपण बघितलं सर्व सुधारणा म्हणजे त्यांच्यामध्ये होतात आहेत. आपण जर बघितलं की ती सर्वसमावेशक होत चाललीये, त्यांची बलस्थानं सगळी आपण बघितली. सगळं होऊन सुद्धा आपण बघतो की आजारांचं प्रमाण वाढतं आहे. डायबिटीसचे पेशंट वाढत आहेत, हार्ट अटॅकचा परिणाम वाढत चाललेला आहे, नवनवीन आजार तणावांचे आपल्याला दिसून येतात आहेत. तर हे सगळं आपल्याला वाढताना दिसून येत आहे. आणि आपल्याला अवयवांप्रमाणे उपचार म्हणजे काय, की आपण योगामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये आपण रुग्णाचा सहभाग असतो. तर इथे तसं नसतं, की हे पोट बिघडलंय तर पोटावरती उपचार केले जातात. म्हणजे अशा प्रकारे त्यांची उपचार पद्धती आहे आणि वेगवेगळ्या केमिकल्सचा, रसायनांचा वापर हा केला जातो. दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये म्हणजे भर त्यांचा वाढतो आहे, पण आजारांचं प्रमाण मात्र तेवढ्याच प्रमाणात वाढतं आहे. नवीन नवीन लसी निर्माण झालेल्या आहेत, परंतु वेगवेगळे त्यांचं म्युटेशन होऊन जंतुजन्य किंवा संसर्गजन्य जंतुजन्य आजार आहेत, तर त्यांचं सुद्धा आक्रमण आपल्याला झालेलं दिसून येत आहे. नवनवीन व्यसनाधीनतेमध्ये वाढ होत चाललेली आहे. म्हणजे तिथे ते काही करू शकत नाहीये वैद्य पद्धती. कारण तुमची व्यसनाधीनता वाढली तर तिथे काय करू शकणार आहे? काहीच नाही. आयुर्मर्यादेमध्ये वाढ झालेली आहे ही दिसून येते, कारण आरोग्यमान आपलं आरोग्य वाढते, औषधं घेतोय त्यामुळे आपले आजार कमी होतात आहेत. डायबिटीज आलाय तरी आपण तो मेंटेन ठेवून आपण जास्त दिवस जगू शकतोय. पण जीवनशैलीमध्ये आपल्या गुणवत्ता आलेली आहे का? ही विचार करण्यासारखी आपली गोष्ट आहे. आणि मगाशी म्हटलं तसं रुग्णाच्या उपचार पद्धतीमध्ये रुग्णाचा सहभाग असतो का? ही पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धंदेवाईक दृष्टिकोनामध्ये वाढ झालेली आहे. खरं तर आपण याच्याबद्दल न बोलणंच उत्तम आहे, कारण आता मोठमोठी हॉस्पिटल म्हणजे हॉटेल सारखी हॉस्पिटल झालेली आहेत आणि तिथे पॅकेजेस दिलं जातं. खरोखर एवढ्या गोष्टींची गरज होती का? पूर्वी एखादा फॅमिली डॉक्टर असायचा आणि त्याला सगळं माहित असायचं आणि तरी सुद्धा लोक निरोगी असायची. पण आता कितीतरी टेस्ट दिल्या जातात आणि किती पैसे आपण खर्च करतो तरी सुद्धा मनाचं समाधान आपल्या होत नसतं. उपचारांचे दुष्परिणाम त्याच्यामुळे काय होतं, की मानसिक आजारांमध्ये वाढ होते. म्हणजे काय, की आजार बरा करण्यासारखी काही औषधं दिली जातात आणि तो आजार बरा होतो, पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात, की इतर आजार तुमचे वाढले, मानसिक आजारांमध्ये तुमच्या वाढ दिसून आली. हे आपल्याला काही औषधांचे इफेक्ट आहेत, तर ते आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट स्लाइड सर. आता योगोपचार आपण आधी बऱ्याच गोष्टींचा बद्दल बोललो आहोत. ही पद्धती इतर उपचार पद्धतीमध्ये पूरक आहे. मनोकायिक आणि जुनाट आजार आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. तीव्र स्वरूपाच्या आजारांवरती मर्यादित उपयुक्तता आहे, मात्र पूरक म्हणून उपयोग. हे पण आपण बघितलं, की एखादा आजार खूप जास्त स्वरूपात झाला आहे, तर त्याच्यामध्ये योगाचा उपचार होईल का? नाही. त्याच्यासाठी इतर पॅथीची, इतर उपचार पद्धतींची गरज आहे. मग त्यावेळी योगाचा पूरक म्हणून आपल्याला उपयोग होऊ शकतो. आता योगोपचार आहे तो जादूची कांडी, म्हणजे लोक सांगतात की जादूची कांडी सारखं, म्हणजे योगाने हे बरं होईल, ते बरं होईल, असं होत नाही. सगळ्याच रोगांचा काही नाश होत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. योगाच्या म्हणजे एखाद्या गोळीसारखा परिणाम होईल का? नाही. आणि जसं डॉक्टर सांगतात की हे 4 दिवस औषध घ्या, ताप उतरेल आणि ताप उतरतो. तसं योगानी आपल्या 3 आठवडे करा, 2 आठवडे करा, की मग तुम्हाला बरं वाटेल असं होतं का? नाही. हे का नाही होत? तर कारण योग ही जीवन पद्धती आहे, जीवनशैली आहे. तुम्हाला कायमच योगाचा अंगीकार करायला पाहिजे. 15 दिवस गेलात किंवा 1, 2, 3 महिने केलत आणि तुम्हाला बरं वाटलं आणि तुम्ही योगाचा वर्ग सोडला किंवा स्वतः घरी योग करत शिकल्यानंतर, योग शिक्षकांकडून योग्य प्रकारे शिकल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही घरी योग करता, तर त्यावेळेला तो थोडे दिवसांसाठी करण्यासाठी नाहीये, तर
रोज आपण खातो पितो त्याचप्रमाणे योगाचा साधना तुम्ही करायला पाहिजे. योग ही जीवनशैली आहे. आता योगाला कमी खर्च लागतो योग साधना करण्यासाठी. हे वाक्य थोडं आता म्हणूया की उपचार करायचा झाला तर कमी खर्चिक आहे ती खरं तर पद्धती, पण आताच्या काळात जर बघितलं तर योग थेरपिस्ट खूप पैसे घेताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे मी थोडं क्वेश्चन मार्क केलेलं आहे, कारण त्याच्या मागे बरीच कारणं आहेत, पण खरं तर ती कमी खर्चिक स्वरूपाची आहे. योग्य मार्गदर्शनाखाली जर पद्धतशीरपणे केलं तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम दिसत नाही. आणि म्हणून जो थेरपिस्ट आहे, योगोपचारक आहे, तो अगदी जाणकार असला पाहिजे आणि त्याच्याकडून तुम्ही जर त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्ही जर योग साधना केली तर त्याचे निश्चितच चांगले परिणाम झालेले दिसून येतील. या पद्धतीमध्ये शरीर आणि मनामध्ये योग्य सुसंवाद साधला जातो, कारण योग हा नुसतं शरीरावर काम करत नाही, मनावरती काम करतो. शरीर आणि मन या दोघांमध्ये म्हणूनच सुसंवाद साधला जातो आणि संपूर्ण अस्तित्वावर सखोल सकारात्मक परिणाम घडून येतो. आपण पंचकोशात्मक आपण त्याला चिकित्सा देत असतो. मानवी अस्तित्वाचे जर ते 5 कोश आहेत आणि त्याच्यावर जर आपण एकत्रितरित्या जर त्याला साधना दिली तर निश्चितच तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये पूर्णपणे सकारात्मक बदल झालेले तुम्हाला दिसून येतात. नेक्स्ट स्लाइड सर. तर ही साधना कशी आहे तर स्थूलाकडून सूक्ष्माकडे आहे. आपण अन्नमय कोश पासून आपण बघितलं तर अन्नमय कोश सर्वात स्थूल आविष्कार आहे आणि आनंदमय कोश हा सर्वात सूक्ष्म आविष्कार आहे. तर तशी आपण साधना इवन योगाचं पण आपण बघितलं तर यमनियमांपासून साधना आपण सुरू करतो अष्टांग योगामध्ये, तर ती समाधीकडे जाते त्यावेळेला ती सूक्ष्म रीतीकडे जात असते. आपण इथे शारीरिक स्तरावरती बघतो आहोत तर पंचकोशात्मक जरी उपचार केले तरी स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेले तर ती सखोल आणि दीर्घकालीन परिणाम साधणारी असते. केवळ पुस्तकी शिक्षणाच्या आधारे किंवा इंटरनेटद्वारे करून योग्य परिणाम साधत नाही. प्रशिक्षित व अनुभवी योगोपचारकाच्या मार्गदर्शनाने केल्यासच ती उपयोग होतो. बऱ्याच वेळेला नेटवरती बघून, युट्यूब वरती बघून किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून असं काहीतरी योग साधना केली आणि त्याचे दुष्परिणाम आलेले आपल्याला दिसतात. कपालभाती खूप वेळ केली तर बऱ्याच जणांना हार्ट अटॅक आल्याचे किंवा त्यांचं बीपी वाढल्याचे परिणाम असे आपल्याला दिसून येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपलं शरीर काय आहे हे आपल्यापेक्षा सुद्धा त्या योग शिक्षकाला त्याचे परिणाम त्याला नक्कीच चांगले माहीत असतात आणि म्हणून योग्य मार्गदर्शनाखालीच करावी. योग्य उपचारकाच्या मार्गदर्शनाखाली किंवा अनुभवी योग शिक्षक काही वेळा साधना घेऊ शकतो. रुग्णाचा सहभाग असतो. ऍक्टिव्ह थेरपी हे आपण बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये रुग्णाचा हा ऍक्टिव्ह सहभाग असतो, कारण तो स्वतः करत असतो. रोगाचा नाही तर रुग्णाचा संपूर्ण विचार यामध्ये केलेला दिसून येतो. योगोपचार तज्ञाकडून शिकून घेतल्यावर जाणीवेसह रुग्ण स्वतः साधना करू शकतो. याच्यामध्ये जाणीवेसह हा शब्द अंडरलाईन करायला पाहिजे, कारण जाणीव ही महत्वाची आहे. तुमच्या मनाचा सहभाग असेल, आंतरिक जाणीव त्याच्यामध्ये असेल तर तुमच्या साधनेचा परिणाम हा तुम्हाला लवकर झालेला दिसून येतो आणि याचे साईड इफेक्ट्स नाहीत. योग्य मार्गदर्शनाखाली आपण म्हणतो साईड इफेक्ट्स होतात ही गोळी घेतली तर किंवा ह्याचे, पण योग्य मार्गदर्शनाखाली केले तर तुम्हाला याचे दुष्परिणाम झालेले दिसून येत नाही. नेक्स्ट स्लाइड. आता याच्या मर्यादा काय आहेत तर अपघात, विषबाधा, संसर्गजन्य रोग, जंतुजन्य आजार याच्यावरती योगोपचाराला उपयोग होऊ शकत नाही किंवा स्वरचनात्मक उणीवा म्हणजे तुमचं काहीतरी शरीरामध्ये जर डिफेक्ट असेल म्हणजे तर त्याच्यावरती काही होऊ शकत नाही किंवा जनुकजन्य व्याधी असतील तर त्याच्यावरती त्याचा मर्यादित उपयोग आपल्याला दिसून येतो. म्हणजे अजिबात होत नाही असं नाही, पण थोड्याफार प्रमाणातच होतो. पूरक म्हणून त्याचा उपयोग होतो. त्याचा परिणाम म्हणजे योगाचा परिणाम योग साधनेचा हा स्लो असतो. ही टेलर मेड आहे, म्हणजे इतर डॉक्टरांकडे गेल्यावरती डॉक्टर जसं प्रिस्क्राईब करून देतात तर तसं आपण सगळ्यांना देऊ शकत नाही. प्रत्येकाच्या व्याधीनुसार आणि त्याचे बघूनच आपण त्याला देऊ शकतो. उपचार पद्धती आणि परिणाम याचे प्रमाणीकरण नाही.
हे तर अगदी आपल्याला म्हणजे माहीतच आहे की याचं प्रमाणीकरण योगाचं नाहीये की हा आजार झाला तर हे मॉड्यूल ही आसनं द्यायची असं होत नाही. कारण का त्याला त्या एका आजाराबरोबर अजून 4 आजार असतील तर आपण ते एकच आसन त्या रुग्णाला 4ही रुग्णांना आपण देऊ शकत नाही. 4 रुग्णांना एकच आजार असेल तर. आणि रुग्णाचा सहभाग आवश्यक आहे, निश्चय आणि धैर्य आवश्यक आहे. कारण कुठलाही आजार आहे, कारण ही स्लो थेरपी आहे, तर त्याच्यासाठी धैर्य हे नक्कीच आवश्यक आहे आणि ही मी करीनच हा निश्चय सुद्धा आवश्यक आहे. नेक्स्ट स्लाइड. आदर्श योग आधीची स्लाइड गेली का सर? नाही, ओके, गैरसमज. सर्व रोगांवर रामबाण उपाय मी मगाशी सांगितलंच, असं काही नसतं. इतर सर्व उपचार पद्धतीचा उपयोग केल्यानंतर परिणाम न झाल्यास योगाकडे वळणे हे की जीवन पद्धती म्हणून ऐवजी मर्यादित काळासाठी उपचार म्हणून अवलंब करणे. म्हणजे बरेच जण आपल्याला काही काही रोग होतात, हे करून ट्राय करून बघू, ते ट्राय करून बघू असं करतात आणि त्याच्यानंतर मग आता हे करूया म्हणून याच्याकडे येतात आणि मग ठराविक वेळामध्ये आपलं हे बरं होईल असा समज त्यांचा असतो, पण तो चुकीचा असतो. आणि शरीराच्या मर्यादेमुळे असं म्हणजे असे करता नाही आलं तर त्या व्यक्ती योगोपचार घेऊ शकत नाही. असं काही नाहीये की आता समजा एखाद्याला पाय दुखतोय आणि प्राणायाम करायचा आहे, पद्मासन नाही घालता येत किंवा कुठलंही सिद्धासन नाही घालता येत, तर त्यांनी करायचंच. ओके सर, थोडंसंच राहिलं सर, 2-3च स्लाइड राहिलेले आहेत. हो, चालतंय मॅडम. सर्व तर त्या आपण म्हणजे ते सुद्धा करू शकतात. खुर्चीवर बसून करू शकतात. ज्यावेळेला उपचार पद्धतीचा आपण म्हणू उपचार पद्धती म्हणून योगाचा आपण ज्या वेळेला वापर करतो त्यावेळेला त्या मर्यादा सांभाळून आपण करू शकतो. बऱ्याच वेळेला एखाद्याला रोग झालेला असेल, तो बेडरिडन असेल, बेडवरती झोपलेला असेल, पण झोपल्या सुद्धा तो श्वासावरती लक्ष देऊच शकतो. तिथे ओंकार किंवा बसल्या बसल्या ओंकार करूच शकतो. म्हणजे वेगवेगळ्या साधना आहेत की त्या तुम्ही आपण त्यांना देऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. आदर्श योगोपचारकाची वैशिष्ट्ये: योग्य प्रशिक्षित व अनुभवी योग शिक्षक म्हणून दीर्घ अनुभव असावा. वेगवेगळ्या साधकांच्या गरजेप्रमाणे साधना शिकविण्याचे व गरज ओळखण्याचे कसब त्याच्या अंगी असलं पाहिजे. साधकाच्या तब्येतीप्रमाणे कोणत्या योग साधनेमुळे दुष्परिणाम होऊ शकतात याची त्याला माहिती असली पाहिजे. थोडक्यात आजारांचं आणि शरीराच्या कार्याचं आणि संस्थांचं त्याला ज्ञान असलं पाहिजे आणि तो स्वतः योग साधक असावा. म्हणजे त्याचे जे परिणाम काय घडून येतात योग साधनेचे हे त्याला माहिती असतात. स्वतः सर्वसाधारणपणे निरोगी आणि यौगिक त्याचं व्यक्तिमत्व असावं. त्याच्याकडे करुणा असावी. करुणा असेल तरच तो व्याधीग्रस्त माणसाचा विचार करू शकतो. तो मैत्रीपूर्ण असावा, उत्साही असावा, म्हणजे त्या समोरच्याला सुद्धा उपचार घेण्यासाठी उत्साह येतो. ऐकून घेण्याची क्षमता असावी. रोग्याला काय झालंय, रुग्णाला काय झालं आहे ते पूर्णपणे ऐकून घेण्याची क्षमता असावी. मला माहितीये, आता बस कर, असं नाही. ते पूर्ण ऐकून घ्यावं आणि त्याच्यानंतरच आपण आपल्याला जे काय म्हणणं आहे ते आपल्याला त्याला सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड सर. आदर्श साधकाची बदललेली गरज ओळखण्याची क्षमता. आता बदललेली गरज म्हणजे काय, की आपण तो जर एखादा साधक आला आणि त्याला आपण ठराविक आसनं दिली, 8-15 दिवस झाले, महिना 2 महिने झाले, तरी आपण तीच साधना देतोय का? नाही. आता त्याच्यामध्ये जर सुधार आला आहे तर आपण त्याला थोडीशी साधना बदलून द्यायला पाहिजे. तर हे त्याला ओळखता आलं पाहिजे. शरीर रचना, कार्य, वेगवेगळे आजार यांची सर्वसाधारण माहिती हवी. आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार, रेकी इत्यादी उपचार पद्धतींची तोंड ओळख हवी. आहारशास्त्र, समुपदेशन यांची त्याला माहिती हवी. साधकाच्या वैद्यक तज्ञांशी संपर्क साधण्याची क्षमता हवी. कारण आपण आलेला रुग्ण आहे, त्याचे रिपोर्ट्स आपण बघतो. त्याचे जे डोसेस जर कमी करायची असेल, त्याला शुगर असेल तर ती कमी आहे, किती रिपोर्टमध्ये काय सांगितले, मग आता आपण त्याला आसनं काय द्यायला पाहिजे, किंवा बीपी हाय झालंय, लो झालंय, मग त्याच्या डॉक्टरांशी संपर्क साधून आपण या गोष्टींची सुद्धा चर्चा आपण
करण्याची क्षमता त्याच्या अंगी असली पाहिजे आणि सतत शिकण्याची त्याची तयारी असली पाहिजे. नवीन नवीन काय गोष्टी येतात आहेत त्या गोष्टींची शिकण्याची त्याची तयारी हवी. इतर व्यक्तींशी संपर्क साधण्याची कला आणि क्षमता त्याच्या अंगी हवी आणि तरच त्याच्याकडे लोक आकर्षित होतील आणि त्याच्या बोलण्याचा पॉझिटिव्ह परिणाम इतरांवर घडून येईल. नेक्स्ट स्लाइड सर. योग उपचार पद्धती म्हणजे सर्वसमावेशक आहे, सर्वांसाठी साधना आहे. रोगनिहाय साधनेचा गट म्हणजे हल्ली काय केलं जातं, बीपी झालाय तर बीपी वाल्यांचा एक वेगळा गट किंवा अशा केल्या जातात आणि त्याच्यातून सुद्धा चांगले परिणाम साधले जातात. योग साधनेतून इजा होऊ न देणे म्हणजे आता त्याच्यासाठी एक वेगळा गट म्हणजे वेगळं शिक्षण दिलं जातं की बऱ्याच वेळेला लोक बघून किंवा ऑनलाईन करतात आणि मग इजा होतात. त्यांचं पोश्चर नीट नसतं. पोश्चर अलाइनमेंट करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी एक शिक्षण दिलं जातं. विशिष्ट आजारासाठी इजा होऊ शकणारी साधने टाळणे, त्या आजारासाठी उपयुक्त साधनेवरती भर देणे, योगोपचारकाचे शिकवण्याचे कसब ही एक महत्वाची बाब आहे की त्याच्याकडे ते कसब असलं पाहिजे. व्यक्तिनिहाय किंवा गटनिहाय कसं म्हणजे व्यक्तीला किंवा गटामध्ये तुम्ही कसं शिकवाल तर ते सुद्धा तुम्ही त्याला आलं पाहिजे. योगोपचारकामध्ये पद्धतीमध्ये काय काय समावेश केला जातो ते आपण बघितलं. षटक्रिया, पवनमुक्तासन, सूक्ष्म व्यायाम, पूरक हालचाली, सूर्य नमस्कार, आसन, यौगिक श्वसन, व्यायाम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान. नेक्स्ट स्लाइड सर. प्रणव जप, ईश्वर प्रणिधान, नाद योग, भक्ती योग, भजन, कीर्तन, कर्मयोग, यौगिक समुपदेशन, यमनियम, चित्त प्रसादन, प्रतिपक्ष भावनम या 2 गोष्टी पण अत्यंत महत्वाच्या आहेत त्या डेली लाईफ मध्ये आपण त्या उपयोगात आणायच्या आहेत. नेक्स्ट स्लाइड सर. धन्यवाद. हरिओम. आणि तुमचा जास्त वेळ घेतल्याबद्दल तुमची क्षमा मागते.